आज सकाळी मी थोडा जास्तच भात लावला. संध्याकाळच्या वेळेस मला ही रेसिपी बनवायची होती. जर शिळा भात उरला असेल त्याची बनवली तरीही चालेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी भात, त्यामध्ये पाऊण वाटी रवा, अर्धी वाटी आंबट दही आणि 1.5 वाटी पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. हे बॅटर बनवायला काहीही वेळ लागत नाही. 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत बॅटर बनवून तयार होते. अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. त्यामध्ये जिरं, बारीक चिरलेली कोथिंबिरी, चवीनुसार मीठ, कुटलेली लाल मिरची आणि जर अजून काही भाज्या घालायच्या असतील त्याही भाज्या एकदम बारीक चिरून घाला. सगळ्यात शेवटी थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं. सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनवून तयार होते. खूपच झटपट आणि सोप्या पद्धतीने हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. आता गॅसवर ज्या तव्यावर मी पोळ्या करते तोच तवा ठेवलेला आहे, लोखंडी तवा. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि 2 पळी बॅटर टाकून हलकंसं पसरून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि झाकण ठेवून होऊ द्यायचं. तर पाहू शकता खूप मस्त अशी त्याला जाळी आलेली आहे. आणि वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकायचं. जर तुम्ही तेल कमी खात असाल तर नाही टाकलं तरीही चालेल. आणि खालून लालसर झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळे हे बनवून घेणार आहे. फक्त प्रत्येक वेळेस करताना तेल लावायचं, कारण या ठिकाणी लोखंडी तवा वापरलेला आहे. जर नॉनस्टिकच्या ताव्यावर केलं तर तेल लावण्याचीही आवश्यकता नाही, पण लोखंडीच्या ताव्यावर केलं तर पौष्टिकही असेल आणि चवीलाही खूप मस्त लागेल. तर अशाच पद्धतीने मी सगळं या ठिकाणी बनवून घेतलेलं आहे. दिसायला जेवढं मस्त आहे तेवढंच खाण्यासाठी खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. कोणत्याही चटणी, सॉस किंवा असं सुद्धा खा. कशी वाटली कमेंट्स करा.